नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेद निरूपण हा चॅप्टर सुरू केला होता। यामध्ये आपण आयुचे लक्षण वगैरे, आयुचे पर्याय वगैरे पाहिले होते। त्यानंतर आपण काय बघितलं होतं की आयुर्वेदचे पर्याय, शब्द, निरुक्ती व व्याख्या वगैरे हे पाहिलं होतं। त्याच्यानंतर आपण आयुर्वेदचं लक्षण वगैरे पाहिलं होतं आणि आयुचे प्रकार वगैरे पाहिले होते। जसं की आयुचे 4 प्रकार होते आपण जे पाहिले होते, हितकर आयु, अहितकर आयु, सुखकर आयु व दुःखकर आयु, अशा आयुचे आपण 4 प्रकार वगैरे पाहिले होते। त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आयुर्वेदचं प्रयोजन आणि त्यानंतरचे सिद्धांत वगैरे आपल्याला पाहायचं आहे। आजचा हा व्हिडिओ खूप आयुर्वेद निरूपणचा हा जो असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपला डिटेलमध्ये आपण जास्त गोष्टी पाहणार आहे आणि आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण जे कन्सेप्ट पाहणार आहे याच्यावर आपल्याला फिक्स LAQ पाहायला मिळू शकतो, कारण की 2 वर्षामध्ये मागील आयुर्वेद निरूपणवर LAQ विचारला गेला नाहीये। ह्या वर्षीच्या एक्झाममध्ये आपल्याला LAQ पाहायला मिळू शकतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपल्याला पाहायचं आता आयुर्वेदाचं प्रयोजन। आता बऱ्याच वेळेस आपल्याला कोणी पण आलं वर्गात वगैरे किंवा सिनियर्स वगैरे आल्या क्वेश्चन विचारतात किंवा वायवामध्ये हा खूप IMP कन्सेप्ट आहे। आयुर्वेदला ऍडमिशन घेतलं आपण BMS ला, तर आयुर्वेदचं प्रयोजन म्हणजे काय, उद्देश काय आयुर्वेदचा, तर चला बघूया काय सांगितलंय। आता श्लोक दिलाय आपल्याला, चरक सूत्रस्थानमध्ये आपला श्लोक आहे। काय आहे श्लोक ते बघूया। प्रयोजनम चास्य स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशनम च। आता काय अर्थ काय हा श्लोक तर पाहिला आपण, याचा अर्थ काय सांगितलं ते बघूया। प्रामुख्याने आयुर्वेदाचा उद्देश 2 प्रकारचा आहे। आता 2 प्रकारचा उद्देश सांगितला, नेमकं काय सांगितलंय, पहिला काय, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं, म्हणजे जे हेल्दी आहेत त्यांना हेल्दी ठेवणं, आणि दुसरं म्हणजे काय, रोगी व्यक्तीचा रोग दूर करणं म्हणजे प्रशनम करणं, म्हणजे जे काय अनहेल्दी व्यक्ती आहे त्यांना हेल्दी बनवणं, म्हणजे ते ज्यांना रोग वगैरे झाला त्यांचा रोग दूर करणं आणि त्यांना निरोगी करणं, हे आयुर्वेदचे 2 प्रयोजन आहे। पहिलं काय पाहिलं आपण, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं, आणि दुसरं रोगी व्यक्तीचे रोग दूर करणं, हे आयुर्वेदचं प्रयोजन आहे। म्हणजे दुसरा आता पुढे काय सांगितलं ते बघूया आपलं काय, की आता सिद्धांत व प्रकार। आता हा खूप IMP टॉपिक आहे, IMP म्हणला तरी चालेल। ह्याच्यावर फिक्स SQ आपल्याला विचारला जाऊ शकतो, SQ वगैरे। तर काय सांगितलंय, सिद्धांत जे आपल्याला वायवामध्ये सुद्धा व्याख्या वगैरे विचारतात की सिद्धांताची व्याख्या वगैरे सांगा, ते बघूया काय। आता काय म्हटलंय, अनेक परीक्षकांद्वारा अनेक वेळा परीक्षा विषयांची परीक्षा करून अनेक हेतूंद्वारा त्या परीक्षा विषयाला सिद्ध करून जो स्थायी निर्णय घेतला जातो त्याला सिद्धांत म्हणतात। आता म्हणतात तुम्ही काय बाबा सर, हे खूप आमच्या कसं लक्षात राहील काय नाही, हे नेमकं आता एक सिंपल मध्ये सांगतो की काय म्हटलंय, नेमका अर्थ नेमका सांगताय। समजा परीक्षक आहे, म्हणजे जे काय करणारे परीक्षा घेणारे, एक परीक्षक आहेत, ते काय करणारे विषयांची परीक्षा घेणारे, आणि विषयाची परीक्षा घेऊन काय करणारे की एक रिझल्ट देणारे, एक शेवटी काय देणार, एक निर्णय देणारे। त्या निर्णयाला म्हणजे काय म्हटलंय की सिद्धांत म्हटलंय। की फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं सिम्पली वे मध्ये, की आपले जे टीचर्स लोक आहेत वगैरे ते काय करणार, की तुम्ही स्टुडंट आहेत, तुमच्या स्टुडंटला तुमचे PA काय करणार, एक परीक्षा घेणार, तुमची सगळ्यांची एक परीक्षा घेणार, म्हणजे टेस्ट घेणार, आणि त्या टेस्टमध्ये काय होणार की तुम्हाला काय वगैरे किती मार्क वगैरे आले ह्याच्यावर तुमच्या टॉपरची बेसिस करणार, की यातले टॉपर कोण आहेत बाबा, की मिड ॲव्हरेजर कोण आहेत ह्याच्यात, की काय आहेत काय नाही, की जे तुम्हाला ते मग शेवटी एक निर्णय सांगणार की तुम्हाला येऊन की एक काय, तुम्ही ह्यातले टॉपर हे विद्यार्थी आहेत, आणि ह्यातले जे कोण आहेत हे जे कमी मार्क आहे वगैरे ते ॲव्हरेजर वगैरे विद्यार्थी आहेत, त्याचे असं ते सांगणार, एक निर्णय देणार, त्याला काय म्हटलं सिद्धांत म्हणजे असं सांगितलं। आता सिद्धांत म्हणजे हे असं झालं, म्हणजे काय की परीक्षकांद्वारा परीक्षा विषयांची परीक्षा करून की एक शेवटी एक निर्णय देणं, एक स्थायी निर्णय देणं, म्हणजे त्याला सिद्धांत म्हणणं असं। आता पुढे बघूया काय सांगितलंय। आता आपल्याला हा खूप महत्वाचा श्लोक आहे की सिद्धांताचे प्रकार काय आहे। आता हा श्लोक सोपापणे ध्यानात ठेवला की कसा आहे बघूया ते बघा, की सह चतुर्विध सर्वतंत्र सिद्धांत एक सिद्धांत झाला, त्यानंतर प्रतितंत्र सिद्ध, त्यानंतर दुसरा झाला, त्यानंतर तिसरा काय सांगितलं, अधिकरण सिद्धांत तिसरा झाला, त्यानंतर अभ्युपगम सिद्धांत चेती। आता 4 सिद्धांताचं नाव सांगितलं। चरक विमानस्थान मधला हा श्लोक आहे, यातला काय सांगितलं सिद्धांताचे काय ते नाव सांगितले, की पहिला सर्वतंत्र सिद्धांत, दुसरा प्रतितंत्र सिद्धांत, तिसरा अधिकरण सिद्धांत, चौथा अभ्युपगम सिद्धांत। आता आपल्या पदार्थमध्ये एक काय खासियत, आपल्या पदार्थ विज्ञानमध्ये काय एक विशेष बाब आहे की जे नाव आहे त्याच्या नावातच पूर्ण अर्थ दडलेला आहे। आता मी तुम्हाला सिद्धांत ध्यानात ठेवायची एक सिंपल ट्रिक सांगतो, एक सिंपल ट्रिकनुसार तुम्ही हे सिद्धांत सर्व तुमच्या ध्यानात राहतील। कसं की आता हे बघा, नावातच आहे सर्वतंत्र, आता सर्व म्हणजे काय, जे सगळीकडे असणार आहे, सर्व म्हणजे सगळीकडे असणार आहे। आता नावातच आहे सर्व म्हणजे सगळीकडे असणार, काय सांगितलंय की हा श्लोक तुम्हाला खालचा आला पाहिजे, काय सांगितलंय की तत्र सर्वतंत्र सिद्धांतो नाम तस्मिन सर्वस्मिन
तंत्रे तद प्रसिद्धम म्हणजे काय सांगितलंय, जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असून इतर सर्व शास्त्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे एका शास्त्रात प्रसिद्ध असून सर्व शास्त्रात प्रसिद्ध आहे. नावातच काय सर्वतंत्र, नावातच आहे ना सर्वतंत्र, म्हणजे सगळीकडे काय ते प्रसिद्ध आहे. जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असून इतर सर्व शास्त्रात प्रसिद्ध आहे म्हणजे त्याला सर्वतंत्र मानायचं. हा श्लोक खूप IMP आहे. हा MCQ विचारला गेलेला आहे बराच वेळेस. हा म्हणजे असाच MCQ विचारला जातं की तत्र डॅश 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 त्यानंतर काय म्हणतात तस्मिन सर्वस्मिन तंत्रे तद प्रसिद्ध, म्हणजे कोणता सिद्धांताचं नाव वगैरे येतं असं की कोणता सिद्धांत आहे वगैरे. मग ऑप्शन मध्ये 4 असते, सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण, अभ्युपगम. हा त्यातला कोणता आहे, सर्वतंत्र. तत्र सर्वतंत्र सिद्धांतो नाम तस्मिन सर्वस्मिन तंत्रे तद प्रसिद्धम. आता ह्याला काय म्हटलं खाली बघूया काय म्हटलं होतं आपण, व्याख्या काय पाहिली होती. जो सिद्धांत एका शास्त्रात प्रसिद्ध असून इतर सर्व शास्त्रात सुद्धा प्रसिद्ध आहे त्याला आपण सर्वतंत्र म्हटलं. म्हणजे सगळ्या एका शास्त्रात प्रसिद्ध असून सर्व शास्त्रात प्रसिद्ध आहे त्याला काय म्हटलं, सर्वतंत्र सांगितलंय. त्यानंतर आता त्याचे उदाहरण काय दिलंय की उदाहरण दिलंय त्याचं त्रिदोष सिद्धांत, त्यानंतर पंचभूत सिद्धांत, त्रिदोष सिद्धांत, पंचभूत सिद्धांत. त्यानंतर काय सांगितलं पुढं, आता पाहायचा प्रतितंत्र सिद्धांत. आता नावातच आहे ना, प्रति म्हणजे काय असणार, प्रतिचा अर्थ झाला एक, प्रति म्हणजे एक, प्रतिचा अर्थ झाला एक. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला ते बघूया की जो एका शास्त्रात प्रसिद्ध असून त्याची उपयोगिता त्याच शास्त्रात विशेष रूपाने लागू राहते किंवा लागू असते याला म्हणजे प्रतितंत्र. म्हणजे एकाच शास्त्रात प्रसिद्ध असून त्या शास्त्रापुरताच मर्यादित आहे तो म्हणजे प्रतितंत्र. नावातच आहे, प्रति म्हणजे एक, एका शास्त्रात प्रसिद्ध आहे तो आणि एका शास्त्रातच लागू पडतो म्हणजे प्रतितंत्र. सर्वतंत्र म्हणजे कसा होता की एका शास्त्रात प्रसिद्ध असून तो सगळीकडे लागू पडत होता म्हणजे ते सर्वतंत्र. आता प्रतितंत्रात म्हणजे पुढे काय सांगितलं ते बघूया की म्हणजे अन्य शास्त्राने तो सिद्धांत मानलेला नाही. म्हणजे एका शास्त्र प्रति आहे ना, फक्त एका शास्त्रातच प्रसिद्ध आहे म्हणजे दुसऱ्या शास्त्राने त्याला मान्य केलेलं आहे का नाही. मग आता त्याला काय म्हटलंय पुढं, म्हणून त्याला काय म्हटलंय प्रतितंत्र सिद्धांत म्हणतात त्याला, त्यामुळे प्रतितंत्र सिद्धांत म्हटलेला आहे. उदाहरण काय देताना आपण उदाहरण द्या म्हटलं तर आयुर्वेदमध्ये आचार्य आत्रेय यांनी 6 रस सांगितलेले आहेत. त्यातले काय सांगितले तर आयुर्वेदमध्ये आचार्य आत्रेय यांनी 6 रस सांगितले. तर अन्य शास्त्रात काय सांगितले 4 किंवा 8 रस मान्य केलेले आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्र काय सांगतात प्रतितंत्र एका शास्त्रात प्रसिद्ध असून दुसऱ्या शास्त्राने त्याला मान्य केलेलं नाहीये ते प्रतितंत्र होतं असं. आता अधिकरण आहे तिसरा सिद्धांत पाहायचा आपला, अधिकरण सिद्धांत. आता अधिकरण नावातच आहे, अधिकरण म्हणजे डॉमिनन्स, जिचं डॉमिनन्स आहे बाबा काहीतरी डॉमिनन्स आहे अधिकरण. म्हणजे ते काय सांगतात ते बघूया, जो सिद्धांत स्वीकारल्यावर इतर न सांगितलेले दुसरे काही सिद्धांत आपोआप सिद्ध होता. म्हणजे जो सिद्धांत आपण स्वीकारलाय जो सिद्धांत स्वीकारल्यावर इतर न सांगितलेले सुद्धा दुसरे सिद्धांत आपोआप सिद्ध होतात म्हणजे त्याला काय म्हटलं अधिकरण सिद्धांत असं म्हटलंय. त्याला अधिकरण सिद्धांत असं म्हटलंय. हे झालं नावातच अधिकरण म्हणजे त्याचं डॉमिनन्स आहे काहीतरी. आता अभ्युपगम, आता अभ्युपगम काय सिद्धांत काय सांगतात ते बघूया. जो सिद्धांत अपरीक्षित म्हणजे अपरीक्षित म्हटलाय. त्यानंतर अनौपदिष्ट म्हणजे अनौपदिष्टचा अर्थ काय त्याला आप्तांद्वारा सांगितलेला नाही. आता आप्त विचारताना आता आप्त म्हणजे काय, काय जण विचार आप्त म्हणजे काय, आप्त म्हणजे जे आपले मोठे आहेत, जे आपल्यापेक्षा जे मोठे वयाने ज्यांनी आपल्या चांगल्यासाठी काहीतरी आपल्याला उपदेश देतात त्याला आप्त म्हणतो आपण. त्याला आप्त म्हणजे जसे की आपले पॅरेंट्स झाले, आपले जे चांगले टीचर्स वगैरे झाले ते झाले आप्त, ते झाले आप्त. जो सिद्धांत अपरीक्षित अनुपदिष्ट त्यानंतर काय म्हटलंय अहेतुक आहे परंतु त्यांच्या प्रधानतेचा उल्लेख केला गेला आहे असं म्हणजे अभ्युपगम. आता उदाहरण काय द्यायला त्याचं ते बघूया. द्रव्य प्रधान आहे असे सांगितल्यावर गुण प्रधान आहे. द्रव्य प्रधान आहे असे सांगितल्यावर गुण प्रधान आहे असे सांगणे, नंतर वीर्य प्रधान आहे असे सांगणे म्हणजे इत्यादी प्रमाणाने सिद्ध न केलेले परंतु तात्पुरता स्वीकारला गेला सिद्धांत म्हणजे अभ्युपगम सिद्धांत होय. म्हणजे हा तात्पुरता सिद्धांत आहे, हा अभ्युपगम सिद्धांत. असे हे आपल्या सिद्धांताचे 4 प्रकार होते. पहिला आपण सर्वतंत्र म्हणजे सगळीकडे एका शास्त्रात प्रसिद्ध असून सगळ्या शास्त्रात प्रसिद्ध आहे तो, त्याला सर्वतंत्र पाहिला. प्रतितंत्र म्हणजे एका शास्त्रात फक्त त्याची उपयोगिता पडते अन्य कोणी मानलेलं नाही. अधिकरण ज्याचं डॉमिनन्स पाहिलं होतं आपण, जो स्वीकारल्यावर इतर कोणते न सांगितले सिद्धांत सुद्धा आपोआप सिद्ध होता. आणि 14 अभ्युपगम सिद्धांत हा तुम्हाला पाठच करावा लागेल. जो सिद्धांत अपरीक्षित म्हणजे अनुपदिष्ट आप्तांद्वारे सांगितलेला नाही वा हेतुक परंतु ज्यांच्या प्रधानतेचा उल्लेख केला आहे म्हणजे अभ्युपगम सिद्धांत वगैरे हे तुम्हाला 14 पाठच करावं लागेल. आणि हे झाले आपले सिद्धांताचे प्रकार. आता ह्यावर आपल्याला एसीक्यू वगैरे विचारला जातो, ह्याच्यावर आपल्याला फिक्स कधी ना कधी वेसिक्यू म्हणजे येणार सिद्धांताचे प्रकार लक्षण व प्रकार वगैरे सांगून. त्यानंतर आता काय आता पाहायचं आपल्याला खूप IMP टॉपिक ह्या. आता हा काय एलक्यूच्या दृष्टिकोने खूप महत्वाचा क्वेश्चन आहे.
हा आपल्याला तुमच्या जर आयुर्वेद निरूपणचा हा चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे मौलिक सिद्धांत. आता मौलिक सिद्धांत हा एलक्यूचा टॉपिक आहे. व्ही IMP करून ठेवा. जर कोणती बी एक्झाम आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये हा एक आपल्याला एलक्यू दिसला नाहीये, पण ह्याच्या अगोदर एलक्यूला हा आपला क्वेश्चन आल्या गेलेला आहे. हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. आयुर्वेदाचा मौलिक सिद्धांत महत्व एवढं उपयोगिता स्पष्ट करा म्हणून खूप महत्वाचा असा हा क्वेश्चन आहे. तर चला बघूया काय म्हटलं आहे. बघ कसा जर आलाच जर आपण कसा लिहू शकतो याला, तर काय सांगितलंय, आयुर्वेदाच्या जेवढ्या काही विशेषता आहे त्या सर्व त्याच्या मौलिक सिद्धांतावर आधारित आहे. अगोदर सांगितलं जेवढ्या काही आयुर्वेदची विशेषता आहे ते कशा आहे, त्याच्या मौलिक सिद्धांतावर आधारित आहे. हे अगोदर सांगून दिलंय आपण. त्यानंतर आता काय कोणत्या आयुर्वेदाचे मौलिक सिद्धांत आहे ते खाली उल्लेख केला, त्याचा असा नंबर टाकून उल्लेख असा करायचा असतो. बघूया काय सांगितलंय की पहिला पंचमहाभूत सिद्धांत, दुसरा त्रिदोष सिद्धांत, तिसरा दिलाय दोष धातू मल सिद्धांत, चौथा रसगुण विपाक सिद्धांत, पाचवा दिलाय त्रिगुण सिद्धांत, सहावा दिलाय सप्तधातू ओज सिद्धांत, सातवा दिलाय सामान्य विशेष सिद्धांत आणि आठवा म्हणजे साम्य वैषम्य सिद्धांत इत्यादी. आता खाली काय सांगितलं, आता एक आपल्या सिद्धांत आता पाहिजेत. आता काय सांगितलं, पहिला पंचमहाभूत सिद्धांत. आता नावातच आहे पंचमहाभूत म्हणजे पंचमहाभूताचा उल्लेख असणार या सिद्धांतामध्ये. काय सांगितलं, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहे. हे आपल्याला अगोदर सांगून दिलं. त्यानंतर काय सांगितलं, आयुर्वेदाने सर्व द्रव्य ही पंचभौतिक मानलेत, कारण की आयुर्वेदाने सर्व पंचभूत द्रव्य मानलेलं आहे. म्हणजे जेवढे द्रव्य आहेत ते कशापासून बनले, पंचमहाभूतापासूनच बनलेले, कारण यापासूनच सर्व द्रव्यांची उत्पत्ती झाली. जेवढे काही द्रव्य मांडलेले आहेत आयुर्वेदमध्ये म्हटलेलं आहे की सर्व पंचमहाभूतापासूनच बनलेले याच सांगितलेलं आहे. त्यानंतर काय पुढे सांगितलंय, त्रिदोष सिद्धांत. आता त्रिदोष म्हणजे 3 दोष आहेत आपले, वात पित्त कफ यांचा विषय सांगितलंय. आता हे बघूया काय म्हटलंय, पंचमहाभूतापासूनच त्रिदोषाची उत्पत्ती झाली. जे पंचमहाभूतापासूनच हे दोषाची सुद्धा उत्पत्ती झाली. जसं की काय सांगितलंय, वात पित्त व कफ यांना त्रिदोष म्हणतात. जे वात पित्त कफ हे 3 दोष आहेत. त्यानंतर तिसरा सिद्धांत पाहायचा आपल्याला, दोष धातू मल सिद्धांत. आता दोष धातू मल सिद्धांत काय सांगितलंय, दोष शरीराला दूषित करतात म्हणून दोष म्हणतात. म्हणजे जे शरीराला दूषित करतात ते दोष करतात, जे शरीराला धारण करतात त्याला धातू म्हणतात, आणि जे शरीराला मलिन करतात त्याला मल म्हणतात. हेच खाली सांगितलंय, जे शरीराला दूषित करतात त्याला दोष म्हटलंय, जे नाही तर शरीराचे धारण करतात त्याला धातू म्हटलंय, आणि जे शरीराला मलिन करतात त्याला मल म्हटलंय. चौथा सिद्धांत पाहिजे आपला रसगुण विपाक सिद्धांत. यामध्ये काय म्हटलंय की सामान्य विशेष सिद्धांताच्या अंतर्गत याचा समावेश होतो. म्हणजे काय म्हटलंय की सामान्य विशेष म्हणजे जे सामान्य म्हणजे काय की समान पदार्थाने जर आपण वगैरे घेतलं तर त्याची वृद्धी होते, आणि विशेष म्हणजे जर विरुद्ध गुणाचे आपण सेवन केलं वगैरे घेतलं त्याचा ऱ्हास होतो. जसं की आपण दूध वगैरे घेतलं त्यामध्ये आपलं काय होतं, शुक्र वगैरे वाढतो. आणि जर आपण काय म्हणतो विशेष गुण जर म्हटलं की काय सांगता येईल, विशेष गुण वगैरे एखादा स्थूल व्यक्ती असेल, जाड व्यक्ती वगैरे असेल, त्यांनी काय केलं, आहार विहारमध्ये काही चेंजेस केले किंवा व्यायाम वगैरे केला तर त्याच्या काय होतं, त्याच्या शरीरामधला कफचा क्षय होतो. म्हणजे विशेषने काहीतरी कोणत्या गोष्टीने त्याचा क्षय होतो, म्हणजे विशेष सिद्धांत असं त्याचं मत आहे. त्यानंतर काय म्हटलं, पाचवा सिद्धांत त्रिगुण सिद्धांत. त्रिगुण सिद्धांत म्हणजे काय सांगितलंय, सांख्येनुसार सत्व रज व तम या 3 गुणाच्या साम्य अवस्थेला प्रकृती म्हणतात. आता त्रिगुण म्हणजे 3 गुण आहे ना, कोणते 3 गुण, सत्व रज तम, ते 3 गुणामुळे काय म्हणतात, जे साम्य अवस्थेत असतील 3 गुण जर साम्य अवस्थेत असलं त्याला प्रकृती म्हटलंय, असं यांनी सांगितलंय, सांख्याने असं सांगितलंय. त्यानंतर 6वा सांगितलाय आपला सिद्धांत सप्तधातू ओज सिद्धांत. यामध्ये कसं सांगितलंय, सप्तधातू कोणते ते उल्लेख करायचा अगोदर, की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र यांना सप्तधातू म्हणतात असं अगोदर आपण सांगून दिलंय. त्यानंतर काय म्हटलंय, हे शरीराला धारण करतात म्हणून यांना धातू म्हणतात वगैरे. आणि ओज म्हणजे काय असतो, हे सप्तधातूचा काय असतो, सार असतो, तो ओज असतो. त्यानंतर काय म्हटलंय पुढं, जो 7वा सिद्धांत सांगितलाय सामान्य विशेष सिद्धांत, जे आपण वर पाहिलं होतं, सर्व भावाची समान भावनाने वृद्धी होते. म्हणजे सामान्य म्हणजे आपण जर समान ह्याचं जर हे घेतलं, समान गुणांची जर आपण गुणांच्या द्रव्य वगैरे पदार्थ वगैरे सेवन वगैरे केले त्या गोष्टीची वृद्धी होते. आणि विरुद्ध गुणांचे आपण जर भावांची किंवा द्रव्यांची वगैरे आपण हे केलं, घेतले वगैरे, तर त्यांनी काय होतं, त्याचा ऱ्हास होतो, त्याचा क्षय होतो वगैरे असं त्यांनी सांगितलंय. त्यानंतर काय म्हटलंय, 8वा सिद्धांत सांगितलाय साम्य वैषम्य सिद्धांत. म्हणजे काय सांगितलंय, त्यात श्लोक द्यायला बघूया. काय सांगितलंय की रोगस्तु दोष वैषम्य, दोष सामाम्य, आरोग्यता. म्हणजे काय म्हटलंय, रोगस्तु दोष वैषम्य म्हणजे दोष जर विषम झाले तर रोग उत्पन्न होतो, आणि दोष सामाम्य आरोग्यता म्हणजे दोष जर जागर सामान्य अवस्थेत राहिले तर आरोग्य प्राप्ती होते. म्हणजे हे सांगितलंय की दोष धातू मल हे सम अवस्थेत असतील तर आरोग्य मानावं, आणि जर दोष धातू मल हे विषम अवस्थेत असतील तर रोग मानावं.
हेच म्हटलंय. त्यानंतर काय सांगितलं, 9वाद्याला षडपदार्थवाद सिद्धांत. 9वा सिद्धांत काय सांगितलंय की षडपदार्थवाद सिद्धांत म्हणजे काय, द्रव्य गुण व कर्म सामान्य विषय समूह हे काय झाले, ते षडपदार्थ वगैरे झाले, यांना भाव पदार्थ वगैरे म्हणतो आपण. आणि जे सप्तपदार्थ 7वा पदार्थ आहे त्याला अभाव म्हणतो आपण. त्यानंतर काय सांगितलं, 10वा आपला सिद्धांत सांगितलाय लोक पुरुष साम्य सिद्धांत. यामध्ये काय सांगितलं, लोक आणि पुरुष यांच्यात समानता आहे. लोक आणि पुरुष ह्याच्यात समानता म्हटले. त्यातला लोकचा अर्थ होतो संसार व पुरुषचा अर्थ होतो सजीव प्राणी. त्यानंतर पुढे काय सांगितलं, 11वा सिद्धांत सांगितला कार्यकारण सिद्धांत. काय म्हटलंय, कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. म्हणजे कार्याची उत्पत्तीला कारण कार्य हे असतं, कारणीभूत असतं. कारणापासून कार्याची उत्पत्ती होते हे नाही सांगितलं व सिद्धांतमध्ये. म्हणजे उदाहरण काय झालंय, व्याधी उत्पादक कारणाशिवाय व्याधी उत्पन्न होत नाही. जसे काय सांगताय की अतिस्निग्ध पदार्थ जर खाल्ले तर त्यानुसार काय होतं, कफज व्याधी उत्पन्न होतं. म्हणजे काय कारणामुळेच कार्याची उत्पत्ती झाली. म्हणजे व्याधी उत्पादक द्रव कोणतं होतं, स्निग्ध पदार्थ खूप खाल्ले त्याने, त्यामुळे कोणता व्याधी उत्पन्न जास्त झाला, त्याला त्याच्या शरीरामध्ये जास्त कफ वगैरे झाला, हे असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपण पाहिले. यामध्ये आयुर्वेदाचे मौलिक सिद्धांत हा खूप म्हणजे खूप IMP हा पॉइंट आहे. यामध्ये आपल्याला फिक्स कधी ना कधी येईल की विचारला गेला आहे. यामध्ये मागील PYQs मध्ये खूप वेळा विचारला गेला आहे, पुढे विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन वगैरे. त्यामुळे हा क्वेश्चन करण्यास खूप गरजेचं आहे चॅप्टरमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं होतं की काय सिद्धांताचे प्रकार वगैरे. ओव्हरऑल आपण हा चॅप्टर इथं संपलेला आहे. तर त्या चॅप्टरचा ओव्हरऑल एकदा आपण हे बघूया की रिव्ह्यू ह्या चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं आपण. त्यावेळेस सुरुवातीला आपण आयुर्वेदचा शब्द जे वगैरे आपण पाहिलं होतं, आयुर्वेद शब्द कसा बनला होता वगैरे, की आयुर्वेद शब्दामध्ये आयुर्वेदचा अर्थ 2 शब्दापासून बनला होता. आयुर्वेद आयु प्लस वेद. यात आयुचा अर्थ होता जीवन आणि वेदचा अर्थ होता सत्ता किंवा ज्ञान वगैरे. त्यानंतर आयुचं लक्षण वगैरे किंवा पर्याय वगैरे पाहिलं होतं आपण. आयुची व्याख्या वगैरे पाहिली होती. शरीर इंद्रिय सत्वात्मक एक धरी जीवित नित्यक्ष अनुबंधाचे पर्याय हे आयुचे ते चरक सूत्रस्थान मधला श्लोक होता वगैरे, की त्यामध्ये काय अर्थ सांगतात, शरीर इंद्रिय मन आत्मा यांच्या संयोगाला आयु म्हणतात वगैरे, आपण असं पाहिलं होतं. त्यानंतर पर्याय वगैरे पाहिले होते आयुचे. त्यानंतर काय आयुर्वेदचे पर्याय शब्द वगैरे, निरुक्ती वगैरे, व्याख्या वगैरे पाहिली होती आपण. त्यानंतर काय पाहिलं होतं, आयुर्वेदचे लक्षण वगैरे पाहिलं होतं आपण. त्यानंतर आयुचे प्रकार वगैरे पाहिले होते की 4 प्रकार वगैरे होते, हितकर आयु, अहितकर आयु, सुखकर आयु आणि दुःखकर आयु. हा IMP हा पण IMP पॉईंट आहे. ह्याच्यावर पण सुद्धा ACQ विचारला जातो बऱ्याच वेळा की आयुचे प्रकार वगैरे वर्णन करा किंवा आयुर्वेदचं लक्षण वगैरे वर्णन वगैरे करा म्हणून. त्यानंतर काय म्हटलंय पुढं, आयुचे 4 प्रकार पाहिले. त्यानंतर आयुर्वेदचा आपण उद्देश प्रयोजन पाहिलं होतं. खूप IMP आपल्याला हे की आयुर्वेदचं आपल्या वायवामध्ये विचारलं जातं की आयुर्वेदचं प्रयोजन वगैरे काय आहे. ऍडमिशन घेतलं BMSला त्याला आयुर्वेदचं प्रयोजन आलंच पाहिजे. काय आयुर्वेद, आपण नेमकं आयुर्वेद काय म्हणून शिकतोय वगैरे आपण. त्यानंतर सिद्धांत पाहिले होते आपण, सिद्धांत लक्षण वगैरे प्रकार. हा पण खूप IMP टॉपिक होता. यामध्ये आपण 4 सिद्धांत पाहिले, सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण व अभ्युपगम असे 4 सिद्धांत वगैरे पाहिले आपण. त्यानंतर आपण काय बघितलं, मौलिक सिद्धांत पाहिला. हा LQचा टॉपिक होता, आपण मौलिक सिद्धांत वगैरे पाहिला. अशा प्रकारे हा आपला आयुर्वेद निरूपण हा चॅप्टर संपलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ निरूपण वगैरे सुरुवात करत आहोत. आणि त्यानंतर आपण दर्शन वगैरे पाहणार आहोत, की जे सांख्य दर्शन, योग दर्शन वगैरे सर्व दर्शन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. तर चालतंय, व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.